नमस्कार मंडळी, राम राम मंडळी. कसं काय, बरं आहे ना? गजाली गँगवर आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बोलणार होतो, जसं मी लास्ट टाइम बोलली होती की चक्षुमन बिचारेवरती आपण बोलूया, पण प्लॅन थोडा बदलला आहे आणि आज आपण चक्षुमनवर न बोलता आता मला असं वाटलं की आता कोणाचे तरी दिवस भरत आले आहेत. म्हणजे तसे दिवस नाही हो, प्रेग्नेन्सीचे दिवस. कुणीतरी ग ग बाई ग, कुणीतरी येणार येणार ग, अजून आम्ही छापणार छापणार ग. तर मला असं वाटतं की पहिले त्या फॅमिलीला आपण आधी केलं पाहिजे. रोस्ट म्हणते मी. म्हणून आज आपण बोलणार आहोत वाय कूल फॅमिलीवर. सर्वात आधी तर यांचं जे चॅनलचं डिस्क्रिप्शन आहे ना, ते आपण आधी लक्षात घेऊया. ह्याच्यामध्ये लिहिलं आहे, दिस इज मायनास चॅनल अँड दिस चॅनल इज फॉर एंटरटेनमेंट, मॅजिक, किड्स गेम, फन, ॲक्टिव्हिटीज अँड मोर. आता ह्यातलं ह्या चॅनलवर काय आहे बरं? या चॅनलवर 2 अति म्हातारी माणसं आणि एक अकाली प्रौढ असलेली मुलगी आहे. म्हणजे काय आहे ना, लोकांना असं लोक बोलतात, ट्रोल करतात, हे सगळं दिसतं. पण ते कशामुळे? आपण आपल्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजेत, आपण काय चुकतोय, ह्याच्याकडे त्यांचं लक्षच नसतं. आता तुम्हीच बघा ना, हे इंडस्ट्रीतले लोक स्वतःला इंडस्ट्रीतले म्हणतात, पण इतके साधे साधे प्रोटोकॉल्स आणि इतक्या साध्या गोष्टी यांच्या लक्षात येत नाही. काय बनवून ठेवलं आहे ते तुम्ही त्या चॅनलला? मग स्पष्ट लिहा ना की हे लाईफस्टाईल व्लॉगिंग चॅनल आहे. ते डिस्क्रिप्शन चेंज करून टाका, त्याचं नाव चेंज करून टाका. कारण त्याच्यामध्ये तर कॉर्नर काहीच नाही आहे आणि त्या कॉर्नरमध्ये काहीच नाही आहे. ते कॉर्नरलाच गेला आहे. उरलाय तो फक्त शो ऑफ, मॅटर्निटी कंटेंट, कपल कंटेंट, हे असलंच काहीतरी चाललं आहे. हे लहान मुलांचं चॅनल आहे का? किंवा एखाद्या लहान मुलीसाठी क्रिएट केलेलं चॅनल आहे का? लहान मुलीचा संबंध आहे का आईच्या प्रेग्नेंट होण्याशी किंवा काही असण्याशी? आणि भलेही असं ती बहीण होणार आहे म्हणून ते एखादा व्लॉग टाकला, ठीक आहे. आई शॉपिंग करते, बाळाचं मॅटर्निटी शूट करते, त्याच्यानंतर आणि काय तिची डिलिव्हरी होणार आहे, मग बाळाशी रिलेटेड क्वेश्चन आन्सर, हे सगळं कंटेंट तुम्ही ह्याच्यावर टाकताय. काय अर्थ आहे का या गोष्टीला? तुम्हाला हेच करायचं आहे तर अजून एक चॅनल ओपन करा ना व्यवस्थित, आणि तिकडे ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि हे चॅनल सोलली ज्या पर्पजसाठी ओपन केलं आहे त्याच पर्पजसाठी यूज करा. हे जगातलं मला वाटतं पहिलं असं कपल असेल जे मुलीसाठी मूल करतंय. म्हणजे आपल्या मोठ्या मुलीला बाळ पाहिजे, कोणतरी खेळायला पाहिजे आहे, म्हणून तिच्या जीवावरती अजून एक मुलाची उत्पत्ती करते. प्रत्येक वेळेला हेच लोक म्हणतात की तिला हवं होतं म्हणून, तिला नेहमी वाटायचं, तिला. हां, बरोबर आहे, हे मी आधी पण बोलली होती. कारण तिच्याच जीवावर आहे ना. जर ती ओके आहे, ती जर फायनान्शियली अजून कोणाची तरी जबाबदारी घ्यायला रेडी आहे आणि काही वर्षांनी ते जे नवीन प्रॉडक्ट आहे ते पण तयार होईल स्वतःची जबाबदारी घ्यायला आणि स्वतःबरोबर आईवडिलांना पोसायला, राईट? मग त्यासाठी हा सगळा लांबचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दादा तर खूप मोठे मोठे त्या दिवशी गोष्टी करत होते की हा निर्णय आम्ही कसा आणि का घेतला, आणि मग निर्णय घेताना आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या. त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट होती फायनान्स. तर त्याच्यामध्ये यांना एकाने कमेंट केलेली की तुम्हाला त्याचा विचार करण्याची गरजच नाही आहे, कारण आता तरी तुम्ही तुमचे स्वतःचे फायनान्सेस स्वतः कुठे सांभाळताय? तुमची सगळी भिस्त आणि सगळी मजा त्या मुलीच्या जीवावरच तर चालली आहे. आणि त्या मुलीचं आहेच, प्लस हे तिच्या नावावरती तिचं नाव पुढे करून, तिचं नाव वापरून, तिच्या सेलिब्रिटी स्टेटसचा यूज करून तुम्ही हे जे चॅनल उभं केलं आहे त्या चॅनलवर डॉलर छापताय. मग काय टेन्शन आहे? आता पंचवार्षिक योजना तयारच होते, त्याचं तर सुरुवात झालीच आहे. आता अजून जे बाळ झालं पण नाही आहे, ते नुसतं कळल्याबरोबर ते वी आर प्रेग्नेंटपासून जे छापायला सुरू झालं आहे, तर ते कळतंच आहे की त्या अनबॉर्न चाइल्डचं पण तुम्ही उपयोग आत्तापासूनच करायला लागलेले आहात.
तर नंतर तर त्याचं काय होणार आहे ते आईबापाचे पाय पाळण्यात दिसायला लागले आहेत, नाही का? आधी प्रेग्नन्सी रेव्होल्युशन आणि त्याच्यानंतर मग कसं मग सगळ्यांचं रिॲक्शन्स आणि मग त्याच्यानंतर आता कसं एक एक महिना पुढे पुढे जातो आहे आणि मग काय काय आम्ही एक्सपिरियन्स केलं. मग त्याच्यानंतर शॉपिंग, मग बाळासाठी काय घ्यायचं, मग आता हॉस्पिटल बॅगचं व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर मग लोक सांगणार की तुम्ही जर्नी शेअर करा, तुम्ही सांगा काय काय केलं, तुम्ही कसं केलं. मग त्याच्यासाठी आता चालूच आहे. आता हिंट दिली आहे की बरेच लोक विचारतात की तुमचं पहिलं C-सेक्शन झालं की नॉर्मल झालं, ब्ला ब्ला ब्ला. तर ते सगळं आम्ही आता लवकरच एक Q&A व्हिडिओ घेऊन येऊ. तर आता कंटेंटची अक्षरशः भरमार आहे यांच्याकडे, अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही. तर जे बाळ अजून जन्मालाच आलेलं नाही आहे त्याच्यावर ते जन्माला येण्याआधीच इतके छापले आहेत, तर ते झाल्यावर तर गॅरंटी आहे, फुल गॅरंटी. त्याचा खर्च ते स्वतःच काढेल, खर्च काढून उरेल इतकं होईल ते. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे असल्या लोकांकडे तुम्ही एक्सपिरियन्स विचारू नका. असल्या लोकांचा एक्सपिरियन्स तुमच्या काहीही कामी येणार नाही. लोक पण काय मला कळतच नाही, कोणाला विचारतात आणि कोणाशी स्वतःची तुलना करतात. आणि हा माणूस काय दिवसभर कॅमेरा घेऊन असाच फिरत असतो का? आणि दिवसभर असा बायकांमध्ये किंवा बायको जिथे जिथे जाईल तिथे तिथे मागे कॅमेरा घेऊन फिरतो का? म्हणजे तेच काय कळत नाही मला. त्या दिवशी हा माणूस सलोनमध्ये पण पोहोचला होता. तिथे जाऊन ती नेल्स वगैरे करत होती, तिथे पण जाऊन प्रश्न विचारत होता काय 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 काय. त्याच्यानंतर ती वाघीणबाई आलेली घरी, तर तिला पण विचारतो की हे ते असं गरम ह्याच्यामध्ये टाकतात, ते सगळं हात आणि ते असं ओव्हनमध्ये टाकल्यासारखं करतात, ते नाही का करायचं? अरे तुला सगळं माहिती बरोबर, बरोबर लक्ष असतं की कोण काय करते, कसं करतात, कुठली प्रोसिजर कशी करतात. बायकांकडे म्हणजे तसं नाही, बायकाबरोबर सगळीकडे जातो ना, म्हणून असावं बहुतेक. दाढी कशी करतात वगैरे ते सगळं माहिती आहे ना. नाहीतर कधी म्हणशील की अरे मी तर नेहमी ह्याच्यामध्येच राहतो ना, आता मला हे नेल्स बिल्सचं माहिती आहे, हे दाढी बिडीचं कधी मला लक्षातच आलं नाही. काय भरोसा नाही यांचा. हे इतके बायकांमध्ये गुंतलेले आणि इतके नुसते बायकांमध्ये, बायकांच्या गोष्टीत यांचा इतका ओव्हर सहभाग असतो ना की यांना पुरुषांच्या गोष्टी पुरुष म्हणून करता येत असतील की नाही, हा थोडा क्वेश्चन मार्कच आहे मंडळी मला. आणि त्या वाघीण बाईला तर काय प्रमोट करू नका. तिचं काय ते भक्ती बिक्ती मीरा बिरा काय नाही, ती दूर दूर तक मीराबाईंचा आणि तिचा काहीही संबंध नाही. करून करून भागली आणि देवपूजेला लागली. त्याचा एक उत्तम उदाहरण आहे ती. उगाच काहीतरी नका प्रमोट करू आणि काय नाही. तुमची असेल मैत्रीण तर तुमच्याकडे ठेवा. उगाचच दुसऱ्यांना काहीतरी दाखवू नका तिचं, तिला पुढे आणण्याचा प्रयत्न करू नका. उगाचच 2 डिवॉर्स घेऊन बसली आणि दोघांवर पण ॲलिगेशन लावले कसले कसले. मी नाही त्यातली, कडे लावा आतली. आता काय सगळं सोडून कृष्ण भक्तीच्या मार्गाला लागले. अरे लागावा माणसाने, पण अति पण असं करू नये आणि अति असं दाखवू नये की मी एकदमच काहीतरी बंजारन बनली आहे आणि संन्यासन बनली आहे वगैरे. ते तुमच्याकडनं होण्यासारखं नाही आहे. आता काहीतरी बनला असाल, काहीतरी उपरती झाली असेल, पण हे जास्त काळ टिकण्यातलं नाही आहे. त्याच्यातनं पण पैसे कमवायचे, व्हिडिओ बनवायचे, नाचायचं आणि म्हणायचं की मी कृष्णाची आराधना करते. रहन दो भाई, रहन दो. हे एक दुसरे फेकांजलीसारखे. आणि तिची आई किती आणि पाणीची भाषा बोलते. आणि पाणी शी, जरा ते नीट बोलायला शिक. तुझी मुलगी एवढी मोठी फेमस आहे ना, मग मराठी इंडस्ट्रीमध्ये, मराठी लोकांमध्ये एवढं उठता बसता तरी ही तुमची भाषा शी. आणि काय तो बेडरूम, आणि काय तो बेडरूमचा दरवाजा आणि त्याला लोंबकळलेले कपडे. बाबा आमच्याकडे तरी बरं असतं. एवढं ते बाहेरून साफसफाईला माणसं वगैरे बोलवली, ते म्हणजे घासून पुसून साफ केलं असेल, पण तो पसाऱ्याचा काय, तो तर आहे तसाच आहे. आणि काय ते कपडे मला वाटतं कधी धुतात की नाही, की घालायचे, मग घाम आला की काढायचे, परत तिथे खुंटीला लटकावायचे, मग ते सुकलं की परत तिथलेच उचलून घालायचे. असे करून ह्यांनी पूर्ण अक्षरशः त्या खुंटीला लटकवलेले असतात.
ह्याच्यापेक्षा तर आमच्या घरी तरी आम्ही व्यवस्थित राहतो. किती ते ढिगारा नुसता कपड्यांचा, तेवढं पण नाही होत का काम? त्याच्यासाठी पण बाई लागते कामाला वाटतं, की ती उचलणार, ती फोल्ड करणार, ती ठेवणार, तेव्हा जाणार ते कपाटात. काय तर म्हणे की आम्हाला महिन्याच्या वेळेला नाही जपता आल्या मेमरीज, नाही आम्ही जास्त फोटोज काढले, तर ह्या वेळेला आम्ही ती हौस पूर्ण करणार आहे. अरे मेमरीज काय असतात, कशाशी खातात ते तरी माहिती आहे का तुम्हाला? काहीतरी फुकट मिळालं किंवा आमच्यामुळे तुम्हाला व्ह्यूज मिळतील असे काहीतरी ढाचे देऊन जातात आपले फुकट्यासारखे. एखाद्या वेळेला एखाद्या कॉस्च्यूममध्ये फोटोशूट वगैरे केलं आठवणीसाठी तर गोष्ट वेगळी आहे. एवढे कॉस्च्यूम घ्यायचे वेगवेगळे, 3 प्रकारचे 3 कॉस्च्यूम घेतले आणि प्रेग्नंट बाईने एवढं घालायचं काढायचं. थकवा नाही येत का गं तुला? चेहऱ्यावर तर हिच्या सतत 12 वाजलेले असतात. आणि हा माणूस पण काय करतो नेमका मला काय कळतच नाही. बिझनेस आहे म्हणे, पण बिझनेस तर काय कुठे कसले बिझनेस करतात काय माहिती. तसा तो ढबी कसा, ह्याचाच मित्र आहे, दोघं पण एकीकडेच जातात फोटोशूट करायला. तो कसा फक्त बोलतो मी वकील आहे, पण कधीच काही काम करताना दिसत नाही. तसा हा पण आहे, माझा बिझनेस आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, पण कधी दिसतच नाही ऑफिसला जातो आहे किंवा काय काम करतो आहे. अख्खा दिवस नुसतं कॅमेरा घ्यायचा आणि फिरत बसायचा. बायकोला पण सांगून ठेवले, जर मी नसेन तर ग्लिम्स घेऊन ठेवायचे. त्याचमुळे तर त्या दिवशी ती बिचारी घाबरली, बोलली की नाही आले आता, पण मी काही घेतलंच नाही आहे, मला थोडं कंटाळा आलेला, मी लोळतच होती म्हणून. मला कळत नाही यांच्या बायकांना असं सफोकेट होत नसेल का हो? म्हणजे जिथे जावं तिथे हे लोक कॅमेरा घेऊन. म्हणजे ती वाघीण आलेली तर त्याने 1 मिनटं नाही सोडलं, नुसता बायकांमध्ये बसला होता कॅमेरा लावून टाईमपास करत. आणि लोक ह्यांना विचारतात, कुठून घेतले तुम्ही कपडे, लिंक द्या ना, हा ड्रेस कुठून घेतला, तो ड्रेस कुठून घेतला. अरे बाबा सांगितलं ना त्यांनी. आता जा झाराला, झारा देहकता है महकता है आज तो मेरा तन बदन. हां, ते झाराचे कपडे घ्या आणि मी प्यासी हूँ मुझे भरले अपनी बाहों में असं करा, आणि तुम्ही पण सेम टू सेम डिट्टो बेबी कमिंग सून. काय विचारतात, आणि काय ते कपडे, झाराचा ड्रेस घातला म्हणे. काय असं एवढं काय विशेष होतं त्या झाराच्या ड्रेसमध्ये? मी पण झारा, मायना पण झारा, सगळे झारा. मज्जा आहे बुवा एका कपलची. असं पण नशीब असायला ना, भाग्य लागतं. नशीब असायला भाग्य काय म्हणजे ना, ग्रेट. असं एकदम सेंटेन्स फॉर्मिंग बघा माझं. अशी मुलांच्या जीवावरती आई वडील टेन्शन फ्री लाईफ जगतात, मुलांच्या जीवावर दुसरं मूल करतात. ह्याच्यापेक्षा अजून भाग्याची गोष्ट काय मंडळी. आणि हा तर आहे ना कॅमेरा मागेच बरं आहे बाबा. कॅमेरा पुढे आला तर काहीतरी ते व्हिज्युअली पण असं फार काही छान नाही वाटत, आणि साऊंड पण छान नाही करत. तोंड पण उघडतं तर काहीतरी बकवासच करतो. बरोबर, जशी संगत असते ना तसाच तो असर तर पडतोच. तर काय तिथे ते फोटोशूटला गेले होते ना, तर तिथे लिहिलं होतं की बेबी व्हाय नॉट सो कूल इज कमिंग. तर म्हणे की अरे वा, मला तर खूपच छान वाटलं, खूपच मस्त बॅकड्रॉप, आणि हे ते खूप छान लिहिलं आहे, आय लाईक्ड इट, खूपच छान. अरे ह्याच्यामध्ये खूप छान काय आहे, आणि काय व्हेरी डिफरंट आणि खूपच युनिक आहे, छान आहे, मस्त वाटली आयडिया. तर काय त्याच्यामध्ये तेच लिहिणार ना जे आहे. आता तुमचंच बेबी आहे ना, मग वाय नॉट सो कूलचंच बेबी लिहिणार ना. मग वाय कूलचं कसं लिहितील? काय म्हणावं या लोकांना. ह्यांना स्वतःवरच विश्वास नाही. ह्यांचंच बेबी आहे तर ह्यांचंच नाव लिहिणार ना, का शेजारच्याचं लिहिणार? काय बोलायचं लोकांना, काही तोंडाला येईल ते. म्हणजे जेन्युइनली तारीफ करता तर जेन्युइननेस जाणवला पाहिजे ना. उगाचच काय तोंडाला येईल ते, उगाचच फुकट पाहिजे म्हणून काही बोलायचं, कशाचीही तारीफ करायची. अरे ती तारीफ करण्यासारखी आहे, छान फोटो काढते, तिच्या फोटोचं तुम्ही हे द्या, रेलेव्हन्स द्या, आणि बोला तिच्या कामाला तुम्ही अप्रिशिएट करा. हे काय बॅकड्रॉप छान आहे, हे छान लिहिलं आहे वगैरे, काहीतरी पटेल असं, लोकांना रुचेल असं बोला. काय वाटेल ते बोलतो हा माणूस. तेच मी बोलली ना, ह्याचा प्रेझेन्स पण छान नाही आहे आणि ह्याचं बोलणं पण छान नाही आहे. आणि अगेन मेमरीजसाठी ना कोणतरी एखाद दुसरा फोटो काढतो
किंवा एका कॉस्च्यूमवरती 10 फोटो काढले बस झालं असतं, तेवढे तुम्ही काढलेच आहे. प्रत्येक कॉस्च्यूमवरती 10-10 म्हणजे काय प्रत्येक कॉस्च्यूमवर तुमच्या मेमरीज बदलणार आहेत का? मग तुम्ही ॲटलिस्ट वेगळ्या मंथमध्ये तरी काढायचे होते, म्हणजे थोडं ते काहीतरी वाटलं असतं की काहीतरी वेगळं. म्हणजे 5व्या महिन्यातली माझी ही मेमरी होती आणि 9व्या महिन्यातली माझी ही मेमरी आहे. सेमच मंथमध्ये फोटोशूट करून वेगवेगळे कपडे घालून आई बदलणार आहे, वडील बदलणार आहे, पोटाचा आकार उकार बदलणार आहे वेगवेगळ्या कपड्यात, की त्याची ताई बदलणार आहे? नाही ना, सगळं सेमच राहणार आहे ना. मग मेमरीच्या नावाखाली एवढे वेगवेगळे सारखे सारखे कपडे बदलून एवढा त्रास घेऊन कशाला दुनियाभरचे फोटो काढायचे आणि आम्हाला पकवायचं? आणि या माणसाला तर बापरे एवढं काय ते पप्पी पप्पीच करायचं, एकच पोज माहिती आहे, 10 वेळा आपलं ते फोरहेडवर किस करायचं. चेंज केलं की परत नवीन चेंजमध्ये पोज घ्यायला सांगितली की पहिली पोज हीच पप्पी पोज. अरे बस खरे बाबा, त्या मुलीला पण माहिती आहे छोट्या, आणि अख्ख्या दुनियेला कळलं की तुम्ही किती किती असे अकंठ प्रेमात आणि तुमचं एकमेकांवर किती किती प्रेम आहे. आता जास्त अति करू नका. कंट्रोल पप्पी बॉय कंट्रोल. मंडळी, मला असं वाटलं की या विषयावर आज बोललं पाहिजे, कारण का हा विषय आता लवकरच संपुष्टात येईल ना, आणि पुढची फेज चालू होईल, तर त्या फेजवर पण आपण बोलूच. पण आता ह्या फेजवरती बोलून घेऊया बिफोर इट गेट्स टू लेट, म्हणून मी आज बोलून घेतलं. आय होप तुम्हाला पॉडकास्ट आवडलं असेल, आणि काय असेल नसेल ते मला कॉमेंटमध्ये कळवा. बाकी काय, आता खूपच आपल्याकडे दणादण पैसा आहे, काय टेन्शन नाही, अजून येणार आहे. त्याच्यामुळे फुल एकदम धमाल शॉपिंग विपिंग काय सगळं चालले आहे, आणि लोक काय सजेशन वगैरे देत आहेत तिथे काय लक्ष द्यायचं नाही. हॅट कणाला ऐकत नाही, बिलकुल नाही. आता आम्ही नवीनच कपडे वापरणार. आता पहिलेचं काय गेलं, पहिले होतं असेल असं की जुनेच कपडे वापरायचे बाळाला वगैरे, सॉफ्ट असतात वगैरे. आता काय ते आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आमच्याकडे खूप पैसा आहे, आम्ही एकदम दणादण उडवणार. मग त्याच्या मागे काय लॉजिक असो नसो, अपने को स्टाईल मारणे का, एकदम स्टाईल वाय, स्टाईल में रहने का. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल, आणि ह्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की जे मी डिस्क्रिप्शनचं सांगितलं आणि चॅनलचं सांगितलं तर ते थोडंसं लक्षात घेतील. ॲटलिस्ट ते डिस्क्रिप्शन तरी चेंज करा, नाहीतर चॅनलची थीम तरी चेंज करा, नाहीतर नवीन चॅनल काढा. तर बघा काय करता येतं का. चला तर मग भेटू आपण गजाली गँगवर नेक्स्ट वीकमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड विथ मी ऑन गॉसिप गर्ल. हिअर युअर जीजी सायनिंग ऑफ. बाय बाय, टेक केअर, मस्सलामा.